तर हाऊसकीपिंग क्लिनिंग कॅडीमध्ये आपण काय काय ठेवायचं ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आपण केमिकल्स ठेवायचे. तर कोणते केमिकल्स ठेवायचे? तर केमिकल्स हे आपल्याला मोठ्या मोठ्या कॅनमध्ये येतात 5 लिटर्सच्या, किंवा आपल्या हॉटेलमध्ये केमिकलचे डिस्पेन्सर असतात, त्याच्यामध्ये ते कॅन इन्स्टॉल केलेले असतात. जर केमिकल डिस्पेन्सर नसेल तर आपल्याला मोठे मोठे कॅन असतात, ते आपण पहिलं बकेटमध्ये डायल्यूट करायचं आणि मग ते आपण वापरायचं. तर स्प्रे गन आपल्याला लागतात. तर आपल्याला मिनिमम 4 स्प्रे गन लागतात. एक असतो R1 साठी, एक असतो R2 साठी, एक असतो R3 साठी, एक असतो R5 साठी. तर हे स्प्रे गन आपल्याकडे असले पाहिजे. आपण रूम क्लीन करत असताना आपण रूम क्लीन करतो, बेड बनवतो, बाथरूम क्लीन करतो आणि पूर्ण डस्टिंग करतो. आणि रूममध्ये कशाही प्रकारचा स्मेल घाणेरडा नसला पाहिजे किंवा उबट स्मेल नसला पाहिजे. एक सुंदर छान सुवास असला पाहिजे त्यासाठी आपण एअर फ्रेशनर स्प्रे करतो. तर हे आपल्याला बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट आहे जे आपल्या कॅडीत लागतं. तर R1 हे तुम्हाला माहिती आहे, हे बाथरूम क्लीनर आहे जे मस्त आहे. त्याच्यानंतर R2 आहे, ते ऑल पर्पज क्लीनर आहे, प्लस आपण ते डस्टिंगसाठी वापरायचं आहे. R3 आहे, ते आपल्याला ग्लास क्लीनर आहे. ग्लास म्हणजे तुमच्या बाथरूममध्ये मिरर असेल, तुमच्या बेडरूमच्या विंडोजचा जे ग्लास आहे ते देखील त्याने आपण साफ करू शकतो. एखादं कॉफी टेबल आहे रूममध्ये, त्याच्यावरती ग्लास आहे, ते पण आपण R3 ने क्लीन करू शकतो. दुसरा आहे R5. R5 हे एअर फ्रेशनर आहे, खूप सुदिंग आणि खूप छान आहे. रेडी टू यूज एअर फ्रेशनर असतं. आपलं जेव्हा काम पूर्ण होतं आणि आपण रूममधनं बाहेर यायला लागतो तेव्हा आपण स्प्रे करत करत बाहेर यायचं आहे. आणि नंतर आहे टॉयलेट बोल क्लीनर, ते आहे R6, तेही रेडी टू यूज असतं. तर R6 वापरण्यासाठी स्प्रे गन नसतो, त्याच्यासाठी एक दुसरी बॉटल असते. हे R6चा आपला स्प्रे कॅन आहे जे 5 लिटर mlचं असतं. हे रेडी टू यूज आहे. तर ह्याच्यामधलं जे केमिकल आहे ते आपण R6च्या वेगळ्या बॉटल्स असतात, जे तुम्हाला आता पिक्चरमध्ये दिसत आहे ते R6 टॉयलेट बोल क्लीनरच्या बॉटल्स आहेत, त्याच्यामध्येच तुम्ही R6 घेतलं पाहिजे, ते स्प्रे गनमध्ये नाही घ्यायचं. हे जसं R1 आहे ते R6 वाल्या बॉटलमध्ये आपण नाही घेऊन चालत, ते आपल्याला स्प्रे कॅनमध्ये किंवा स्प्रे गनमध्ये गेलं होतं. ह्याला म्हणतात स्प्रे गन किंवा स्प्रे कॅन. आणि अगोदरची जी बॉटल होती जी फक्त R6 साठी वापरली जाते ती R6 टॉयलेट बोल क्लीनरची बॉटल आहे. R6 टॉयलेट बोल क्लीनरची जी बॉटल आहे त्याचं जर तुम्ही कॅप ओपन कराल, झाकण उघडाल, तर तुम्हाला त्याच्या आत नोझल दिसेल. त्या नोझलने केमिकल टॉयलेट बोलमध्ये कोपऱ्यांना व्यवस्थित आपण टाकू शकतो. त्याच्यासाठी ती नोझलवाली बॉटल आहे. बाकी सगळे केमिकल्स आपल्याला वापरायचे आहेत ते स्प्रे गन किंवा स्प्रे कॅनमध्ये वापरायचं, ज्याचं पिक्चर आपण आता बघितलं. ही पण एक R6ची नोझलवाली बॉटल आहे, ज्याच्यामध्ये R6 जे रेडी टू यूज केमिकल आहे ते आपण टाकायचं आहे. या बॉटलवर जे R6 लिहिलेलं जे स्टिकर दिसतं ते स्टिकर लावणं खूप गरजेचं असतं. सगळ्या स्प्रे गनवर R1, R2, R3, R5,